आपल्या गावामध्ये सर्वच कार्यक्रम जे होतात, होळी असू दे, दिवाळी असू दे किंवा आषाढी किंवा कार्तिकीची वारी असू दे, सर्वांना सोबत घेऊन, लहान मोठ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन ते आपल्या गावासाठी एक सामाजिक दान ठेवून चांगलं काम करत आहेत. आपले युट्यूबर ज्याने या नवरात्रीमध्ये खरोखर सर्व मुलांना खेळवले, सर्व महिलांना आनंद दिला. युट्यूबर परिभर याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवू द्या. रेश्मा निवासकर तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज नवरात्रीचा 9वा दिवस आणि आज गेम सर्वांसाठी आहे, महिलांसाठी आहे, मुलांसाठी आहे. तर बघायला विसरू नका, गेम रंगीन होणार आहे. तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. आणि आता थोड्या वेळातच गेम आपल्या चालू होते. तर चला स्टार्ट करतो ना. आम्ही गेमाला सुरुवात होत आहे आणि गेम कशी आहे ती मी आता सांगतो तुम्हाला. गेम अशी आहे की आता गाणी लावलं जाईल, त्याच्या हातात बॉल राहील तो बाद. माना चक्कर आहे. अरे माना चक्कर असते आवडे पासपोर्ट सचिन वास्कर
या गेमची एकाग्रता तू जेवढं ओढून घेतलीस त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं तर तुला वाटलेलं तर तू जिंकशील का बरं? तर आता मुलींची गेम चालू होत आहे आणि गेम कशी आहे ते तर मी तुम्हाला सांगतो. गेम अशी आहे की या टोपलीन 5 बॉल आहेत आणि तिकडे मुलींना लंगडी घेऊन यावायचं आहे आणि एक एक बॉल लंगडी आणून ते तिकडे ठेवायचं आहे. जी पहिली 5 बॉल आणि ती जिंकली. त्याची लंगडी सुटेल ती 5. आपण काय करतो बघूया कोण पद्धतीचं चला बघूया. ए बा ठीक आहे तू सर्व आहे दंडी चला एक दंडी एक राहिली कोण हा रेडी स्टडी गो. गुड 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 ही बात ती बात दोन बात दोघी बात जगल्या बा. ही एक आहे फक्त ओके फक्त ही एकच विजेती ठरली. तर आता मुलींची गेम संपलेली आहे. आता लेडीज साठी गेम चालू होतो आणि ती गेम काय आहे ती दाखवतो तुम्हाला. कशी गेम आहे ती तर तुम्हाला इथे मागे जाता दाखवतो. अशा प्रकारची टोपली असणार आहे. तुमचा एक हात हा टोपलीवर असणार दुसऱ्या हाताने तुम्हाला हा बलून असा उडवायचा आहे. असा उडवून हा बलून तुमच्या टोपलीत तुम्हाला फाडायचा. वेळ खूप कमी आहे. स्पर्धा बघा तुमच्या समोर एक रस्सी टांगून जाईल आणि त्या रस्सीला आपले शिलाईचे जे रोल आहेत बंडल होते सूत बंडल बोलतो आपण ते टांगले जातील. जी महिला लवकरात लवकर सर्व बंडलाचा सूत सोडून टाकली ती जिंकली. जी महिला लवकरात लवकर ते बंडल खाली करील म्हणजे पूर्ण सूत सोडून टाकली ती महिला जिंकली. बघूया कोण कसं जिंकतो. चला अरे वा वा बघूया कोण कसं जिंकतो. चला अरे वा वा सोडा लवकर सोडा. आल्या सेकंड
प्रथम क्रमांकाचं नाव या पहिल्या स्पर्धेत आहे. सेकंड नंबर आहे. थर्ड तुम्ही सर्वांनी सोबत दिली आणि खेळामध्ये एन्जॉय केला तर देवदूत ग्रुपतर्फे तुमचं सर्वांचा आभार. धन्यवाद. आजची ही शेवटची आमच्यासाठी तरी रात्र आहे आणि आता तुम्ही डान्स करू शकता. ते मित्रांनो आजच्यासाठी गेम आणलेले आहेत अजून आणत आहेत. भरपूर गेम आहेत आजच्यासाठी. हे बघू शकता तुम्ही अजून वर आणता बघा भरपूर गेम आहेत.
सर्वच कार्यक्रम जे होतात त्यामध्ये आपल्या गावातून एक असा युट्यूबर आहे की नेहमीच आपल्या आता इथे सुद्धा 9 दिवस त्यांची युट्यूबची सेवा आहे आणि सर्वच मुलांना महिलांना ग्रामस्थांना आनंद देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर होळी असू दे, दिवाळी असू दे किंवा आषाढी किंवा कार्तिकीची वारी असू दे, प्रत्येक सणामध्ये सर्वांना सोबत घेऊन लहान मोठ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन ते आपल्या गावासाठी एक सामाजिक दान ठेवून चांगलं काम करत आहेत आणि अशा या माणसाचा आपण यथोचित मान सन्मान करणे खरोखर गरजेचे आहे असं मला वाटते. आणि आपल्या ग्रामस्थ मंडळातर्फे आपले युट्यूबर ज्यांनी या नवरात्रीमध्ये खरोखर सर्व मुलांना फिरवले, सर्व महिलांना आनंद दिला, त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो. आणि त्याचबरोबर हा जो कार्यक्रम 9 दिवस आहे तो कार्यक्रमाची धुराचारी सांभाळले असे शिवसराज्य ग्रुपचे सर्व सहकारी तसेच सर्व कार्यक्रमाचे नियोजन केलेले देवदूत ग्रुपचे सर्व सभासद यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. आणि प्रणित भाऊंच्या सोबत इथे जे आपण जे सर्व सोय करण्यासाठी जे इथे माधव कातकरी आणि महाराजचे रात्रभर इथे असतात त्यांचा सुद्धा मान सन्मान आपल्या कमिटीने करावा हे मी त्यांना विनंती करतो. आणि प्रणित भाऊंचा सन्मान करण्यासाठी सर्वच मुलांनी एकत्र येऊन जर केला तर मला खरोखर सगळ्यांना सुद्धा आनंद वाटेल. धन्यवाद. तर आपल्या युट्यूबर प्रणित भोईर यांचा सन्मान होत आहे. गावातील सर्व त्याचे लाडके मित्र, लहानके मित्र सर्व चिमुकल्यांनी यावं प्रणित भोईरचा सन्मान करण्यासाठी. युट्यूबर प्रणित भोईर याच्यासाठी एकदा टाळ्या जाऊ द्या. धन्यवाद प्रणित. तर मी आजच्या प्रसादाचे मानकरी कांदोबा वॉटर सप्लायर्स त्यांच्या तर्फे रेश्मा अनिल मास्तर यांनी ते पारितोषिक घेण्यासाठी यावं, सन्मान घेण्यासाठी यावं. रेश्मा अनिल मास्तर. तेजस्विनी महिला ग्राम संघ. दुसरे आहेत श्री साईनाथ ढाबा, अल्पना चेतन वास्कर. तिसरे आहेत कानोबा वॉटर सप्लायर्स. आजचा चौथा प्रसाद आहे देवदूत ग्रुप कुंडेवाल. पाचवा आहे सिद्धी जनार्दन कमरे मंगळपरा. तसेच सहावे आहेत किसन रामदास वास्कर म्हणजेच आपला तानाजी दादा. या सर्वांचे आभार की आपण आम्हाला आजच्या या रात्रीसाठी प्रसाद दिलेला आहात. तर जी सेवा दिली जाते ते प्रकाश पाटील यांनी व्यासपीठावर यावं. बक्षीस देतो ते आपलं मंडळ आहे कुंडेवाल ग्रामस्थ मंडळ तसेच गावदेवी फुलवाई माता मंडळातर्फे देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्या सेवकीमधून हे बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे हे लक्षात असू द्या. निकेश होईल यांचा सन्मान करतील ज्यांनी आज डीजेची सेवा आणि अगोदर पण आपल्याला एक दिवस मोफत डीजेची सेवा दिली होती. त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. निकेश होईल. आहे आणि त्याचा सन्मान होत आहे. त्याचा सन्मान कीर्ती पाटील यांनी घ्यावं. त्याचा सन्मान करतील आपल्या गावच्या ललिता वास्कर. ललिता काकी वास्कर या.
आता लकी ड्रॉ खालीच लावलेला आहे. आता बघूया कोणाचा लक उघडतोय, कोणाला लकी ड्रॉ भेटतोय. लकी ड्रॉ लागलेला आहे. लास्ट डेला 2 लकी ड्रॉ आहेत मुलांसाठी. श्वेत नागेश कडू घरचे घरी. आता लकी ड्रॉ मुलींसाठी आहे. बघूया कोणाला लकी ड्रॉ भेटतोय. मुलींसाठी लकी ड्रॉ आहे. महिलांसाठी लकी ड्रॉ शेवटची लावलेला लकी आहे. ड्रॉ साठी सुमन किसन वास्कर. नाही ना. तर मित्रांनो आता आपण अनबॉक्सिंग करूया. आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे. बघूया आता काय आहे. धन्यवाद, सर्वांचा धन्यवाद. तर चला मित्रांनो, आजचा दिवस पण संपलेला आहे आणि माझा सन्मान केल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. चला बाय बाय. बाय बाय. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. बाय बाय.